उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके येषु वेदेषु ब्राह्मणस्य सर्वतः संप्लुतोदके सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः। यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः। सर्वतः संप्लुतोदके उदपाने यावान अर्थः तावान विजानतः ब्राह्मणस्य तावान सर्वेषु वेदेषु अर्थः। कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये युद्धाच्या प्रसंगाला निमित्त करून आणि अर्जुनालाही निमित्त करून व्यासाचार्य संपूर्ण मानवजातीला अध्यात्माचा पथ प्रदर्शन करतात। याचा अर्थ असा की ह्या गीतेमध्ये कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवानी या कांडत्रयाच्या निरूपाने म्हणजे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांच्या रूपाने संपूर्ण वेदाचा अत्यंत रहस्यमय असा अर्थ वस्तुनिष्ठ रूपाने भगवंतानी अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशिजे श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडावया अर्जुनम निमित्तीकृत्याह श्री भगवान वासुदेवाः असं भाष्यकार म्हणतात। त्याप्रमाणे या ठिकाणी त्या निमित्ताने अर्जुनाला तो साक्षात नर आणि नारायण या रूपानेच कृष्ण अर्जुनांचा संवाद आहे। परंतु एक मानव जातीचं प्रतिनिधित्व करताना एका मुमुक्षुचं किंवा जो या ठिकाणी साधक आहे त्या साधक जीवनाचं प्रतिनिधित्व म्हणून अर्जुनाकडे दिलेलं आहे। आणि सिद्धकोटीतील महापुरुषाचं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ उदार अशा महापुरुषाचं जे काही गुरुत्व ते गुरुत्व या ठिकाणी भगवान परमात्म्यांनी सुशोभित केलेलं आहे किंवा त्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। आणि हे सांगताना आत्तापर्यंत अर्जुन विषाद योग पाहिल्यानंतर हा सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय प्रारंभ झाला। त्याच्यामध्ये प्रथमतः भगवंतांनी वेदांताच्या अत्युच्च कोटीचा आजातवादाचा किंवा विवर्तवादाचा किंवा दृष्टीसृष्टीवादाचा सिद्धांत सांगितला। आणि हे सांगितल्यानंतरही अर्जुनाचा जेव्हा मोह निवृत्त झाला नाही, अर्जुनाची मुद्रा संशयाने युक्त आहे असं जेव्हा भगवंताच्या लक्षात आलं त्यावेळेला भगवान परमात्मा अर्जुनाला निष्काम कर्मयोगाचा उपदेश करत आहेत। म्हणजे जरी एखाद्याचा ज्ञाननिष्ठेमध्ये अधिकार नसेल तर त्याचा कर्मनिष्ठा किंवा त्याची म्हणजे भक्तिनिष्ठा त्याला सांगावी लागते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रथम भगवंतांनी जरी अर्जुनाला हा उपदेश केला परंतु त्या उपदेशाचं जे प्रयोजन किंवा जे फल आहे ते फल आहे निष्प्रतिबंध आनंदानुभूती आणि तेच काय अर्जुनाला प्राप्त झालेलं नाही। याचा अर्थ त्याला बोधाचं फल प्रतिबद्ध झालं असं जाणून ते कारण मनी धरिले मग सर्वश बोलो आदरिले असं जसं आहे तसंच दुसरी गोष्ट भगवान म्हणतात की हा उमजे आता कहणे परी आणि कैसेनी धीरू स्वीकारी। या ठिकाणी हा अर्जुनाला कोणत्या प्रकारे माझ्या अर्जुनाला हा बोध होईल यथार्थ ह्या बोधासाठीच अर्जुनाच्या अधिकार परत्वे भगवान निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान तू करणं आवश्यक आहे। त्यामुळं तुला हा झालेला प्रतिबंध हे युद्धरूप प्रसंग हा तात्कालिक प्राप्त झालेला आहे। हा काय जीवनभर युद्ध नाही। जरी अर्जुन क्षत्रिय असला तरी ह्याच्यामुळे झालेला त्याच्या अंतकरणात आपल्या स्वकीय बांधवांविषयी उत्पन्न झालेला जो मोह आहे ह्या मोहाची निवृत्ती झाली का त्याला पूर्वी झालेला जो बोध आहे तो
निष्प्रतिबंध रीतीनं फलपर्यवसायी होईल. आणि म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला निष्काम कर्माचा या ठिकाणी उपदेश करतात. आणि भगवान जरी निष्काम कर्माचा उपदेश करीत असले तरी याच्यामध्ये पूर्वीपासून भगवंताच्या मनात सारखं आहे की माझ्या अर्जुनाला कोणत्या स्वरूपस्थितीच्या अत्युच्च कोटीच्या शिखरावर त्याला पोचवायचं आहे, तर ते आहे की ज्या ठिकाणी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणात्मक असणारी प्रकृती, ते प्रकृती आणि प्रकृती कार्य याच्या अतीत असणारं त्यांचं जे अधिष्ठान आहे आणि जे असंग निर्विकार एकमेवा द्वितीय नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान असणारं सच्चिदानंद घन असं जे एकमेवा अद्वितीय तत्व आहे, ज्याच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय आदी कोणत्याही प्रकारचा भेद नाही किंवा देश काळ वस्तूचा परिच्छेद नाही, असं जे नित्यसिद्ध आणि स्वयंप्रकाश असणारा आत्मतत्व, त्या आत्मतत्वामध्ये ज्या क्षणी अर्जुन खऱ्या अर्थाने स्थित होईल, म्हणजे ते त्याचं स्वतःचं स्वरूपामध्ये तो स्थित होईल, तेव्हा तो खऱ्या रम्य समाधानाला किंवा परमाशांतीला प्राप्त होईल. आणि नान्यहा पंथा विद्यते आयनाय तमेव विदित्वा अतिमृत्युमेती, त्या परमात्म्याला जाणूनच खऱ्या अर्थाने मनुष्य मृत्यूचं उल्लंघन किंवा शोकाचं तरण करू शकतो. म्हणून हे कारण म्हणी धरिले, हे भगवंताच्या मनात आहे. पण ते सांगताना अधिकार परत्वे आणि सहज या ठिकाणी प्राप्त झालेला युद्धाचा प्रसंग आणि त्या प्रसंगात या अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झालेला मोह, ह्या मोहाचं निराकरण करण्यासाठी परमात्मा त्याला हा तत्कालिक प्रसंगाचं निराकरण करण्यासाठी त्याला निष्काम कर्मयोगाचा उपदेश करतात. पण निष्काम कर्मयोगाचं एवढं महात्म्य सांगितलं, जणू काही निष्काम कर्मयोगाचं फल हे नैष्कर्म्य दशा, ही निष्काम कर्मयोगाची स्थिती आणि नैष्कर्म्य दशा ही एकच आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. परंतु भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ह्या साधनाने, हे साधन आहे, हे साध्य नाही, साध्य परमात्माच आहे. म्हणजे जरी निष्काम कर्माच्या अनुष्ठानामध्ये तर काही सकाम कर्मामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचा अधिक प्राबल्य आहे. निष्काम कर्मामध्ये त्या रजोगुण तमोगुण हे अभिभूत होऊन सत्वगुणाचा उत्कर्ष किंवा प्रकर्ष होतो. आणि त्या सत्वगुणामध्ये जे सांगितलेलं ज्ञान आणि सुख, त्या सुखाची आणि ज्ञानाची अनुभूती झाली की मनुष्य हळूहळू त्या सत्वगुणातही रजोगुणाने तमगुणाचा अभिभव करावा आणि सत्वगुणाने रजोगुणाचा अभिभव करावा आणि शांत सत्वात्मका सत्वगुणाने ह्या सत्वगुणाचा सापेक्ष सत्वगुणाचा अभिभव करावा. आणि त्यानंतर जे आपलं खरं स्वरूप आहे की जे त्रिगुणाच्या अतीत आहे, त्यामध्ये आपल्या अंतःकरणवृत्तीची स्थिती किंवा अंतःकरणवृत्तीचा लय व्हावा किंवा अंतःकरणवृत्तीचा बाध व्हावा, अशा प्रकारचं हे सर्व मनात धरून भगवान अर्जुनाला सांगत आहे की अर्जुना, जरी ह्या वेदामध्ये सकाम कर्मकांड कांडाचा भाग अतिशय विस्ताराने आलेला असला तरीसुद्धा हा गुणाशी संबंधित आहे. म्हणून अर्जुना, काय त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान, यामध्ये जीवन जगण्याची एक मोठी शैली भगवान मानव जातीला सांगतात. अरे, तुम्ही कोणत्याही प्रकारचं जरी कर्म केलं तरी हे कर्म त्रिगुणामध्येच मोडणार आहे. तेव्हा आणि वेदामध्येही त्रिगुणांना अनुसरूनच या ठिकाणी कर्मयोगाचे उपासनेचे अनुष्ठानं सांगितलेले आहेत. परंतु हे जरी असलं तरी आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही, कारण नुसते हे आपण अनुष्ठान केले आणि त्याच्यापासून अदृष्ट निर्माण होईल आणि त्या अदृष्टापासून तुम्हाला त्या केलेल्या कर्माचा फलाचा भोग व्हावा म्हणून अपरिहार्यपणे तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरण परंपरेतच राहावं लागेल. तेव्हा जन्ममरण परंपरेच्या अतीत व्हायचा असेल तर गुणाच्या अतीत व्हावं लागतं. आणि म्हणून सांगतात त्रैगुण्य विषया वेदा, हे सगळे वेद त्रिगुणांनाच विषय करून आहेत. म्हणजे तीन गुणांसंबंधानेच वेद वर्णन करतात. आणि तुला मात्र निस्त्रैगुण्यो भवार्जुन, तुला ह्या तीन गुणांच्या अतीत व्हायचं आहे. म्हणजे त्याला आपल्या गंतव्यस्थानाची, आपल्या ध्येयाची, आपल्या ज्ञेयाची, त्याला आपला प्रवासाचा मुक्काम कुठं आहे याची आठवण करून भगवान देतात. आणि ते सांगतात की निस्त्रैगुण्य भवार्जुन. आता ह्या त्रिगुणातीत परिस्थिती, त्रिगुणातीत स्वरूपाला जर आपल्याला
आपल्याला पोचायचा असेल तर तो कोणता अधिकार पाहिजे, तो अधिकार या ठिकाणी सांगतात. तो अधिकार निष्काम कर्मयोगालाही लागतो, भक्तियोगालाही लागतो आणि तत्त्वज्ञान होण्यासाठी सुद्धा लागतो आणि तत्त्वज्ञान झाल्यानंतर सुद्धा लागतो. कारण तत्त्वज्ञान झाल्यानंतरही जर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख हा सहित जीवनमुक्ती अभिप्रेत असेल तर त्याला हे सगळी लक्षणं लागतात. आणि ती लक्षणं कोणती याविषयी भगवंतांनी सांगितलं की तुम्हाला निर्द्वंद्व नित्यसत्वस्थ निर्योगक्षेम आत्मवान. ज्या मनुष्याला परमार्थाचा प्रवास करायचा आहे त्यांनी हे जर सगळी लक्षणं नसतील आणि परमार्थ करायला जर निघाला तर तुकाराम महाराज म्हणतात काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. लोक काम क्रोध लोभही बाळगतात आणि साधनही करत राहतात. जसं एखाद्या या हौदाला नळाची तोटी सोडून दिली आणि वरून किती पाणी भरलं तरी हौद कधीच भरणार नाही. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये शास्त्र प्रतिपादित विहित कर्म न करता जरी आपण बाह्य कोणत्याही साधनांचं अनुष्ठान केलं तर त्या अनुष्ठानाची परिसमाप्ती निष्प्रतिबंध आनंदामध्ये मोक्ष फलपर्यवसायी कधीही होत नाही. हा सिद्धांत सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की मनुष्य परमार्थाला कोणत्याही इथं जरी निष्काम कर्म दिसत असेल किंवा निष्काम उपासनेचाही वेदाने सांगितले आणि तत्त्वज्ञानाने सांगितलं, काही असू द्या पण तुम्हाला निर्द्वंद्व ज्यावेळेला सुख दुःख शीत उष्ण इत्यादी परस्पर विरोधी भाव आपल्या जीवनामध्ये समोर येतील तर त्यावेळेला त्या द्वंद्वानी सुखदुःखानी सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ आणि ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. असा जर मनुष्य असेल त्या सुखदुःखांना समान मानणारा, सुखाला आणि दुःखाला समान नाही करू शकत आपण, समान मानू शकतो. म्हणजे सुखदुःखाचं स्वरूप जर आपल्याला कळलं की या ठिकाणी अगदी वेदांताच्या दृष्टीनं चिंतन केलं तर सुख हे आपलं स्वरूप आहे आणि दुःख ही कल्पना आहे. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर आध्यस्थ असणारं जे दुःख आहे ते अधिष्ठानाहून स्वतंत्र, त्याला सत्ता नसल्यामुळं आध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होत असतो. त्या दृष्टीनं सुखदुःख समानच आहे की नाही? सुखदुःख समानच आहे, कारण एकच आहे. एकच आहे म्हणजे दुःख नाहीच आहे, ते अभावरूप आहे आणि सुख हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे. आणि शिवाय दुःखाची निवृत्ती काय आहे? पुन्हा परमानंद भावरूप आहे का अभावरूप आहे? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. ते म्हणतात आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती कशात होते? अधिष्ठानात. अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. ऐकी ना, अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. आणि कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर जर अधिष्ठान रूप असते तर खाली उर्वरित कोण राहतं? एक राहतं का द्वैत राहतं? एकच राहतं. आणि ते जे एक आहे ते आनंदरूप आहे का दुःखरूप आहे? म्हणजे याचाच अर्थ सुख आणि दुःख काय आहे? एक रूपाचे आहे. दुःखाच्या सापेक्ष सुख जे वृत्त्यात्मक सुख आहे ती एक केलेली कल्पनाच आहे आणि वृत्त्यात्मक दुःख ही सुद्धा कल्पनाच आहे. पण स्वरूपभूत जे सुख आहे तेच सुख जर उर्वरित राहत असेल तर त्याच्या ठिकाणी सुखदुःख हे दोन्ही काय? एक दुःख आणि दुःखाच्या सापेक्ष सुख जे नित्य सुख आहे की ज्याचं वर्णन केलं हे जे सुख आहे अनुकूल विषयाची इच्छा प्राप्ती आपण विचारसागरात पाहतोच हे दररोज, त्याप्रमाणे ते सुख नाही. हे सुखाचं स्वरूप काय आहे? नित्यानंदापुढे आनंद तो कोण आणि विषय सुखबाई बापुढे ते क्षीण. जेथे न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. अशा प्रकारचं हे निखालस असणारं, निर्भेळ असणारं, निर्विषय असणारं, केवळ असणारं, स्वतःसिद्ध अवाच्य असणारं जे सुख आहे ते सुखच फक्त आहे. बाकीच्या त्याच्या अतिरिक्त स्वप्नामध्ये देखील दुःख म्हणून पदार्थ नाही. असं जर कळलं तर या ठिकाणी त्या तत्त्वज्ञानाच्या अंगाने कळलं तर तो मनुष्य आपोआपच हे की नाही, तो पुरुष निर्द्वंद्वतेला प्राप्त होईल की नाही. पण आता हे तत्त्वज्ञानच झालं नाही, तुम्ही आधीच म्हणता निर्द्वंद्व होऊन करा. याचा अर्थ असा आहे की तत्त्वज्ञान झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी हे सहज असतं आणि तुम्हाला आम्हाला दात ओठ खाऊन प्रयत्नपूर्वक हे जे काही निर्द्वंद्व स्थिती आहे ती आपल्याला प्राप्त करावी लागते. पहिल्यांदा मानलेले
मग आपल्याला अनुभव आलेला आहे का त्याचा? अजून अनुभव आलेला नाही. अनुभव आलेला पुरुष द्वंद्वामध्ये काय असतो? समान रीतीनं त्याला सहज वाटत असतं. द्वंद्व म्हणजे काय? आहे ही दिसणारी द्वंद्व आभाषिक आहेत आणि जमीन आणि आसमाना इतकं आपल्या आनंद स्वरूपामध्ये आणि ह्या सुखदुःखामध्ये अंतर आहे. त्यांचा मृगजळाने भूमी कधी ओली होत नाही, त्याप्रमाणे जीवनात कितीही सुखदुःख आले, सुखदुःखाचे ढग आले, तरी आकाश जे आहे ते कधी त्यांनी लिप्त होत नाही. अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाच्या अंगाने सिद्ध पुरुषाचं जे सहज स्वाभाविक असतं तेच साधकाच्या दृष्टीनं ते काय असतं? ते त्याला प्रयत्न साध्य असतं. म्हणजे सिद्धाची जी लक्षणं आहेत ती साधकाची काय आहेत? साधनं आहेत. आणि म्हणून सांगतात हे करण्यासाठी मनुष्याला नित्य सत्वस्थो, त्यांनी काय राहिलं पाहिजे? नित्य सत्वगुणात राहिलं पाहिजे. याचा अर्थ हे पण अर्थ, काल आपण 2-3 अर्थ पाहिले त्याचे. नित्य सत्व म्हणजे काय? नित्य म्हणजे ज्याला कालपरिच्छेद नाही. कालपरिच्छेद नाही म्हणजे देशपरिच्छेद पण नाही आणि वस्तुपरिच्छेद पण नाही, असं असणारं जे तत्व. असं तत्व कोण आहे? फक्त सत्व, जे अस्तित्व आहे अशा प्रकारचं जे नित्यसिद्ध असं जे तत्व आहे त्याच्यामध्ये नित्य सत्व स्थानम तिष्ठती, म्हणजे नित्य असणाऱ्या आपल्या स्वरूपामध्येच ज्याची अंतःकरण वृत्ती नित्य निरंतर सदा सर्वदा या ठिकाणी तेलाचं या जसा प्रवाह आहे अखंडित, त्याप्रमाणे जर वृत्ती असेल तर असा जो पुरुष आहे तर तोच पुरुष ह्या तत्त्वज्ञानाचा, ह्या ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. किंवा ज्याला ज्ञान झालेलं आहे त्या पुरुषाच्या ठिकाणी तो नित्य सत्वस्थ असतो. दुसरी गोष्ट अशी, सत्वगुण जरी म्हटलं तर नित्य सत्वगुणात असला पाहिजे. नित्य, कारण काय? सत्वात संजायते ज्ञानम, ज्ञानाची अनुभूती स्थिर स्वरूपात घ्यायची असेल. सत्वगुणाचं दुसरं काय? सुखपण. सुखपण कोणापासून उत्पन्न होतं? सत्वगुणापासूनच उत्पन्न होतो. म्हणून सत्वगुणामध्ये सत्वगुणातलाच आहार, सत्वगुणाचा विहार, आपण काल सांगितलं सात्विक धृती, सात्विक स्मृती, सात्विक आहार आणि सात्विक विहार, हे सगळं सत्वगुणात्मक जर असेल तरच तो मनुष्य परमार्थात खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. म्हणून त्याला नित्य सत्व असतो. रजोगुण आणि तमोगुणाचं त्याला वावडं असलं पाहिजे. आणि रजोगुण आणि तमोगुणाचा जर त्याला नको असेल तर राजसी पदार्थाचं सेवन, राजसी संगती, राजसी आहार, राजसी विहार, राजसी धृती, तामसी धृती याचा पूर्णपणे त्यांनी परित्याग करावा. आणि तो प्रयत्नपूर्वक करील तर तो, जर निष्काम कर्म करण्याला हे लागतं तर निष्काम उपासनाला ते लागेल. याच्यात काय कैमुत्तिक न्यायाने वेगळं बोलण्याची गरजच नाही. आणि तत्त्वज्ञानाला हे पाहिजेच याच्यात तर काही संशयच करण्याचं कारण नाही, अशी स्थिती आहे. म्हणून त्याने नित्य सत्व असतो. पुन्हा दुसरी गोष्ट आहे की मनुष्य परमार्थाचा प्रवास करताना त्याला हे वाटतं की माझं पुढं कसं होईल, याचं पुढं कसं होईल. आणि आता सध्या ठीक आहे, तारुण्य मधुकरीला जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो, कोणी मानगुटीला धरलं तर दुसऱ्या धर्मशाळेत जातो. पण ज्या वेळेला मी विकलांग होईल त्यावेळेला काय होणार आहे की नाही, याला म्हणजे त्याचं भविष्याची चिंता करतो. तुकाराम महाराज पुष्कळ सांगतात की नको चिंता करू असराया पोटाची, माऊली अमुची पांडुरंग, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. असं तुकाराम महाराज म्हणतात. एक शेरा अन्ना चाड आणि येर वावगी बडबड. आपल्याला उदाहरणही देता येतात, आपल्याला दिसतंही, तरीसुद्धा मनुष्याच्या मनात कुठंतरी सूक्ष्मरीतीनं वाटतच राहतं उद्याचं कसं, याचं पुढच्या वर्षीचं, संपूर्ण आयुष्याचं. इतकंच नाही तर हा पण चिंता असते. या आयुष्यामध्ये लोक तपस्या करतात, पण पुढचं आपलं आयुष्य जर पुन्हा जर जन्म झाला तर तिथं आपल्याला चांगल्या प्रकारचं सुखच उपलब्ध झालं पाहिजे. याच्यासाठी वेद काय सांगतो. किंवा पुढचं आज पण जर परलोकाला जरी गेलो तरी आपल्याला या लोकातलं जरी आपण तपस्या केली तर परलोकात गेल्यावर तरी आपल्याला दिव्य अशा प्रकारचं सुख अनुभवायला मिळावं. अशा काही ना काही संकल्पना असतात. आणि ह्या संकल्पना जोपर्यंत चित्तात आहेत तोपर्यंत आपला खऱ्या अर्थाने प्रवास होत नाही. जरी आपल्याला स्वामी महाराज सांगायचे की समजा एखाद्या मनुष्याने 60 वर्ष चिंतन केलं
70 वर्ष केलं, 80 वर्ष केलं, आणि त्यांनी ब्रह्मचर्य म्हणा, संन्यास म्हणा, वानप्रस्थ याच्यामध्ये शास्त्र सगळं धर्माचं पालन केलं. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, आणि संन्यासतो त्याग संकल्पाचा. वर्णाश्रम धर्माने सगळं व्यवस्थित तो जगलेला आहे. मग त्यावेळेला त्याचा विचार काय पाहिजे. स्वामी महाराज नेहमी म्हणायचं की दर नंतर समजा त्याला अशी स्थिती झाली की त्याचं जीवन जे आहे त्याच्यात दारेशना नाही, धनेशना नाही, लोकेशना नाही, आणि अशा वेळेला खूप तुम्ही सांगा, जेव्हा वृत्ती अंतर्मुख होते कोणत्याही मनुष्याची, कोणतंही साधन करताना त्या अंतर्मुख वृत्तीमध्ये सुख होतं का दुःख होतं? त्याच्यामध्ये कायम सुख होतं. आणि अशा रीतीनं जर विचार केला, आणि ज्या काळामध्ये प्रारब्ध लेशानुरूप त्याला जीवनाच्या सायंकाळी किंवा वयोवृद्ध अवस्थेमध्ये किंवा मृत्यूकालामध्ये तो कधी या ठिकाणी नरक मूत्र याच्यामध्ये लोळत पडला, काही त्याला खायला मिळालं नाही, कुठेही कशाही प्रकारे त्याचा देहांत झाला, तरीसुद्धा अशा तत्त्वज्ञानी पुरुषाला मिळतो काय? मोक्षच मिळतो ना, का दुसरं काय मिळतं? मग तर यांनी सांगितलं तत्त्वज्ञान झालं असेल तर काय? विलुठन भुवी, निरोगोवा निरोगी अवस्थेत असला, उपविष्टोवा बसलेला असता, रुग्णोवा व्याधीग्रस्त झाला, विलुठन भुवी जमिनीवर गडबडा लोळायला लागला, तरी मूर्छितोवा किंवा मूर्छा अवस्थेला प्राप्त झाला, त्यज त्वेष असं कशाही रीतीने त्यांनी देहाचा त्याग करू द्या. प्राणान भ्रांती न संशया, असा कसाही प्राणाचा त्याग करू, प्राणान त्यजतो ना, प्राणाचा त्याग करो, परंतु त्याला पुन्हा कधीही भ्रम होत नाही, तो निश्चित कुठं जातो? मोक्षालाच प्राप्त होतो. असं एवढं शास्त्राने आपल्याला आश्वासित केल्यानंतरही आपण काळजी काय करण्याचं कारण आहे का काही? तरीसुद्धा मनुष्याला त्याची चिंता वाटते. जरी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, शिवाजी महाराजांचं उदाहरण माहीत आहे की पाषाणाच्या पोटी बैसला दरदोर, असं सगळं माहीत आहे. त्या लोकांना भगवंता परमात्मा जो आहे तो परमात्मा सांगतो, तयाचे ऋणोई पण देखोनी अंगी, आपुलिया उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी, असं सांगतो. आत्मबोधाची या पांजरा स्वेतया ते, मी त्याला आत्मबोध जागृत करतो. तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामोपयांती ते, मी त्याला ज्ञानयोगही देतो आणि त्याला माझ्या स्वरूपात मिळवून घेतो. याचे इतकं मोठं फल आहे का कोणतं? पण ह्या फलापुढं आता आपले 4-2 वर्ष काय हाल होतील ते होतील, ऐके नाही. त्याच्यामध्ये काय 80 वर्ष 90 वर्ष तुम्ही हे सुख भोगलं, आणि त्याच्या मानाने ते सुख कोणतं भोगलं? अंतःकरण वृत्तीमध्ये असणारं वस्तुनिष्ठ सुख, वस्तुनिष्ठ ज्ञान, वस्तुनिष्ठ सत्ता. त्या सत्तेचा तुम्ही या ठिकाणी, ते सत्ता म्हणजे कोणती? देशकाल वस्तूच्या आतीत. आणि आता पुन्हा देशाचं बाणे, देह कुठं तीर्थामध्येच पडावा, जे सांगतो तो. जो माणूस सांगतो ना, कैकट देशात पडो नाही तर मागत देशात पडो, जिथं रक्ताचे प्रवाह वाहिले तरीसुद्धा चिंतयेश, पण काय भ्रांती न संशया, परंतु कुठे प्राण त्यागले तरी त्याला पुन्हा जन्म येत नाही, न स पुनरावर्तते. एवढं मोठं फल आपल्याला भोगायचे. त्याच्यापुढं हे फल काय? शारीरिक मानसिक होणाऱ्या ज्या आधी आणि व्याधी याच्याबद्दल चिंतन करायचं काही कारण नाही. असं जरी असलं तरी मनुष्याला होत नाही. म्हणून या ठिकाणी महत्त्वाचं लक्षण भगवंतांनी सांगितलं, निर्योग क्षेम. माणसाने जी गोष्ट प्राप्त नाही ती प्राप्त व्हावी, त्याला म्हणतात योग. आणि जे प्राप्त झालं त्याचं संरक्षण व्हावं, ह्याची जी चिंता आहे त्याला काय म्हणतात? क्षेम. परंतु या ठिकाणी योग आणि क्षेम याचा दोन्ही चिंता मनुष्याने करू नये. इतकंच काय, हे खरा मनुष्य लवकर प्रगती कोणता करतो? खरी भक्ती, खरं कर्म किंवा खरं तत्त्वज्ञान. जो पुरुष त्याचे मला ज्ञान व्हावं, माझं कर्म सफल व्हावं, माझी उपासना ही फलपर्यवसायी व्हावी, याचंसुद्धा चिंता नाही. म्हणून आपल्या संतांनी ही अनुभूती घेतली आणि सांगितली. तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी, देवा मला तुझ्यापासून काय अपेक्षा आहे? काहीच अपेक्षा नाही. असली तर एकच अपेक्षा आहे. कोणती अपेक्षा आहे? तुकाराम महाराज म्हणतात, करावे चिंतन आणि तेची बरवे न भेटून, बरवा अंगी राहे भाव आणि तंग तोची जाणा देव. तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला फक्त तुझं चिंतन करून घे, मला तुझी प्राप्ती पाहिजे असे नाही. उलट तेची बरवे न भेटून, तू जितका दिवस भेटला नाही ना तेच चांगले, कारण प्रत्यक्ष भेटीपेक्षा विरहामध्ये तुझं चिंतन अधिक होतं. आणि म्हणून म्हणतात, पण त्याच्याविषयी मात्र बरवा अंगी राहे भाव. बरवा आणि तंग
दृढ निश्चयात्मक असा तुझ्याविषयीचा श्रद्धा माझी अविरत माझ्या अंतकरणात नित्य त्या ठिकाणी ठसून राहावी, एवढंच माझं तुला म्हणणं आहे. आणि असा जो मनुष्य आहे ना, तो मनुष्य सहजच, आता किती वेळ लागेल याच्यावर कालच आपण चिंतन केलं, चिंचेच्या झाडा इतके जन्म म्हटल्याबरोबर तिथंच त्या ठिकाणी त्यांनी सोडली नाही तपश्चर्या, तिथंच नाचायला लागला. कधी ना कधी शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया, असं ते म्हणतात की आगा कोणा तरी काळे आणि म्हणशील माझी बाळे. देवा तू कधी ना कधी माझा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही आणि संतांच्या द्वारा मला कळलेलं आहे, असं जेव्हा सांगतात तेव्हा हा पुरुष काय होतो, निर्योग क्षेम. योग आणि क्षेम यांची चिंता आपल्या मस्तकावर घेत नाही, ती कोणाकडे योगक्षेम काय योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी आणि वाट दावी करी धरून. या ठिकाणी भगवान जर वाट दाखवतो, योगक्षेम आपल्या योगक्षेमाचा खरा भार त्याच्यावर राहतो, तर आपण योगक्षेमाची चिंता, बरं त्याच्यात असे योगक्षेमाची चिंता करून उपयोग काय आहे? यद्भावी तद्भावी, जे होणार आहे ते होणारच आहे आणि होणार नाही ते होणारच नाही. त्यामुळं या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही. ह्याच्यामध्ये प्रारब्ध जे असतं ते प्रारब्धच, कालच सांगितलं अन्न आच्छादन हे प्रारब्ध आहे धीनं. याच्यामध्ये आज सांगितलं की रंगनाथ महाराज मोगरेकर आणि समर्थ, एकदा समर्थांची भेट झाली रंगनाथ महाराज मोगरेकरांची. ते कुठेही जंगलामध्ये राहायचे आणि जंगलामध्ये वेदांत चिंतन करायचे. आणि समर्थ जे आहेत ते समर्थ लोकांमध्ये राहायचे, विशेषतः शिवाजी महाराजांचा राजाश्रय त्यांना होता तेव्हा, आणि संन्यासी म्हणून त्यांची ख्याती होती रंगनाथ महाराजांनी ते दोघंही. परंतु एकदा रंगनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं या ठिकाणी मोठमोठ्या राजाश्रय घेतला आणि वेदांताच्या दासबोधाच्या गोष्टी करतात, त्याच्यात वेदांत प्रकरणं अजातवादाचं निरूपण करतात. हे तोंडाने बोलायला काय लागतं, प्रत्यक्ष अनुभव आहे का? त्यागेने एके अमृतत्व मानशू, त्यागाने ह्या अमरत्वाची ह्या मोक्षाची अनुभूती येत असते, त्याग नाही तुम्ही राजगुरू होऊन बसले, असं सांगितलं गुरुबंधूंना. तेव्हा ते म्हणे तसं काही नाही, काय आता हे प्रारब्ध प्राप्त जसं आले, शिवाजी महाराजांना आपल्याविषयी श्रद्धा निर्माण झाली, काही मार्गदर्शन करणं आणि आपल्या आपल्या आत्मचिंतनात राहणं. आपली श्रुती माता सांगते आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायचं, आपलाही मोक्ष करून घ्यावा, जगातही कल्याण करावं. ते म्हणे अशा गोष्टी करायला काही नाही, आमच्याबरोबर चालून जंगलात राहा म्हणजे तुम्हाला कळेल. त्यांनी सांगितलं. आणि तिथं जर तुमचं हे असंच चिंतन चाललं तर मग आम्ही म्हणू सुखदुःखे समे कृत्वा, आम्ही म्हणून निर्योग क्षेम आत्मवान. तुमची ऐसलेली लंगोटी, स्वामी महाराज सांगायचे, त्या लंगोटीत शिवाजी महाराजांचं सगळं राज्य आहे आणि गोष्टी मात्र त्यागाच्या करता. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही म्हणता तर तुम्ही जसं सांगाल तसं करू. तेव्हा माझ्याबरोबर जंगलात चाला, मी तुम्हाला त्या ठिकाणी मधुकरी आणून देईल, मधुकरी खा आणि मग वेदांत वाक्येषु सदा रमणतो. तसंच केलं गेले. आणि आज सांगतात की ह्या कुठल्या तरी भंडारा भामचंद्र डोंगराच्या परिसरामध्ये त्यांना ते राहायला लागले. आणि तिथं ते काय नवलाखा डोंगर हे कोणतात, त्या नवलाख्या डोंगराजवळ त्यांना 2-3 दिवस ते राहिले. आणि ऐका तिथं कुठं नवलाख्या डोंगर असं, त्या नवलाखा त्या गावाच्या जवळ, आणि तिथं त्या गावाच्या जवळ ते राहायला लागले. आणि तिथं एक दिवस सकाळी ते म्हटले मी आता मधुकरी घेऊन येतो, तुम्ही बसा चिंतन करीत. आणि हे बसले झाडाखाली चिंतन करीत. ते मधुकरी घेऊन आले तर ते म्हणे आता भोजन करायचं. ते म्हणे माझं भोजन झालं. ते म्हणे भोजन कसं काय झालं? तर त्यांनी सांगितलं आज योगायोगाने शिवाजी महाराजांचे काही सैनिक ते घोडे घेऊन इथून जात होते, तर त्यांच्याजवळ सर्व सामग्री होती. ते अजून थोडं पुढे गेल्यानंतर भोजन बनवणार होते, त्यांच्याजवळ ते स्वयंपाकी वगैरे सर्व होतेच. पण मी तर झाडाखाली बसलेलं, त्यांनी मला पाहिलं आणि ते लगेच त्यांना खूप आनंद झाला. ते आले आणि ते म्हटले आज जेवण, ते म्हणे जेवण मधुकरी येते. रंगनाथ महाराज आणायला गेले तेव्हा मग त्यांनी सांगितलं की आता असं करू, आम्ही तिथंच स्वयंपाक करतो, आम्ही प्रसाद घेऊ आणि तुम्हालाही प्रसाद देऊ. त्यांनी चांगलं पक्वानं जेवण केलं, त्यांना जेवू घातला आणि गेले. मग आता रंगनाथ महाराजांना प्रतीती आली की यांना इथं आणलं तरी राजभोग मिळतातच कुठेही जरी असले तर, म्हणून नको चिंता करू वस्त्राया
पोटाची, याच्यासाठी म्हणतात की हा पुरुष निर्योगक्षेम असला पाहिजे. योग आणि क्षेम, आपल्याला अप्राप्त वस्तू प्राप्त व्हावी आणि प्राप्त झालेली कायम टिकावी, ह्या दोघांची चिंता मनुष्याने करू नये. आणि सर्वात शेवटचं लक्षण सांगितलं, आत्मवान भव. आत्मवान म्हणजे एक अर्थ आहे आत्मवान म्हणजे इंद्रियांचा आणि मनाचा निग्रह करणारा पुरुष, आणि दुसरा अर्थ आहे आत्मवान म्हणजे सात्विक धैर्याने संपन्न पुरुष. किती जरी वेळ लागला, किती जरी कष्ट झेलावे लागले, तरीसुद्धा मी एक ना एक दिवस माझ्या ध्येयापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करण्यासाठी राजसी किंवा तामसी मनुष्य आळसी होऊन जातो, प्रमादी होऊन जातो, किंवा त्या ठिकाणी निद्रा आळस्य यांना स्थान देतो. रजोगुणी पुरुष आहे, ज्याच्यामध्ये दुःख असेल ते नको वाटतं, आणि ज्याच्यात कमी कष्टात जास्त सुख होईल ते अशा प्रकारची इच्छा करतो, म्हणून रजोगुणातलंही चालत नाही. या ठिकाणी त्या मनुष्याला कोणते सात्विक धृतीचं काय लक्षण केलं, धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना अव्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. अशा प्रकारचं सात्विक धैर्य असणं याला म्हणतात आत्मवान राहणं. आता आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की परमार्थातल्या कोणत्याही प्रक्रियेमधून आपल्याला जायचं असेल, कर्म म्हणा, उपासना म्हणा किंवा तत्त्वज्ञान म्हणा, तरी ह्याच्यातून जायचं असतं. तुम्ही म्हणा कोणतं तरी एक सांगा ना अध्यायाच्या ह्या प्रकरणात काय, तर ह्या प्रकरणात हे निष्काम कर्मयोग, या प्रकरणात हे निष्काम कर्मयोग, आणि त्या निष्काम कर्मयोगातही हे लागतात. आणि त्या निष्काम कर्मयोगाचं फल जे चित्तशुद्धी आहे ती सुद्धा यांनी लवकर होते. आणि एकदा का चित्तशुद्धी झाली का ह्या निष्काम कर्मयोगाचं फल कसं आहे, तुम्ही म्हणणार पुढचं कसं राहतं, पुढं काही करावं लागतं का, फारसं काही त्याला श्रम पडत नाही. नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. त्यांनी अभिक्रमनाशा, एकदा तो निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानाला सिद्ध झाला किंवा सन्मुख झाला का तेव्हापासूनच त्यांनी केलेलं कोणतंच कर्म हे नाश पावत नाही. नाश पावत नाही म्हणजे त्यांनी तर निष्काम केलेलं आहे, मग त्याला काय फल देतं, चित्तशुद्धीरूप फल देतं. आणि चित्तशुद्धीरूपच फल देतं का, तर काय ब्राह्मणा विविधिशंती, काय यज्ञेन दानेन तपसा अनाशकेन ब्राह्मणा विविधिशंती. त्या ठिकाणी जो ब्राह्मण म्हणजे ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा करणारा जो मुमुक्षू किंवा जो जिज्ञासू आहे, असं त्या ब्राह्मण शब्दाचा अर्थ आहे. आणि त्या ब्रह्माची जिज्ञासा करणारा पुरुष त्याला आपोआपच अंतकरणात विविधिशा कैमी उद्धार पावेन अशीच होते. याचा अर्थ त्याचा नाश झाला आहे का, नाश झाला नाही. अंतकरण शुद्धी झाली की नाही, पण मग अंतकरण शुद्धी होऊन तरी ते कर्म संपलं आहे का, तिनं पुढं काय दिलं आहे, विविधिशा दिली. तुम्हाला हे खरंच जगाचं अधिष्ठान तत्व काय आहे, मी कोण आहे, या प्रश्नाचा उलगडा करण्याची जिज्ञासा निर्माण झाली. इतकी जिज्ञासा निर्माण झाली का त्याला दुसरं काहीच पुसावेशे हेचे वाटे जे जे भेटे तयाशी, अशा प्रकारचं त्याला सारखं कै ऐसा भाग्य लाहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप, किंवा कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी. अशा प्रकारचं त्याच्या अंतकरणात रात्रंदिवस आईशी चिंता करी सदा सर्व काळ, ही भूमिका त्याच्यामध्ये आली. काय आहे की ह्या ज्या गोष्टींची आपली बऱ्याच वेळेला पुनरावृत्ती होते, त्याचं कारण असं आहे, जरी पुनरावृत्ती होत असेल तर हा गीतेने केलेला निर्णय आहे. जर अनेक प्रकार ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या अंगाने आपण ज्ञानेश्वरीचं उपक्रम उपसंहार आदीपूर्वक जरी षड्लिंगपूर्वक चिंतन केलं, किंवा ज्या संस्कृतमध्ये असणाऱ्या टीका किंवा महापुरुषांच्या असणाऱ्या अनुभूतीनं ओतप्रोत असणारे जे ग्रंथ, त्या ग्रंथाचं अनुशीलन आपण जर केलं तर त्याच्या ठिकाणी हाच क्रम आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला कुठं जायचं आणि कसं जायचं, आणि आपला अधिकार काय, आणि संतांनी आपल्याला कोणतं मार्गदर्शन केलेलं आहे, कोणत्या वाटेने आपण चाललं पाहिजे, हे सर्व कळण्यासाठी. नाही तर सगळी ज्ञानेश्वरी पाठ झाली, पदाचा अर्थ केला, आणि नेमकं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं कसं आणि कुठं आणि काय अशा प्रकारच्या शंका जर जीवनामध्ये राहिल्या तर आपल्याला परमार्थाचा प्रवास जो आहे, जसा दगड 20 वर्ष पाण्यात राहिला तरी बोट चपा होत नाही, त्याप्रमाणे आपल्याला वाटतं की काळ तर खूप गेला, दोषही कळत नाही, याच्यामध्ये गुण काय दोष काय आणि गुणदोषाच्या अतीत कसं व्हायचं, या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी ज्ञानोबारायांनी
किंवा साक्षात गीतेमध्ये सांगितलेलं असल्यामुळं ह्या गोष्टींचा आपल्यामध्ये निर्णय होणं पहिल्यांदा अति आवश्यक आहे. आणि ज्या ज्या शंका येतील, मनुष्य जीवनात जेवढ्या शंका येतील तेवढ्या शंका दूर करणारं 2 ग्रंथ विशेष आहेत. ते म्हणजे कोणते? तर ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये मनुष्य जीवनामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत जेवढ्या आकाराची ज्या ज्या प्रसंगात वृत्ती होऊ शकते त्या सगळ्या वृत्तीचा पुन्हा त्या वृत्तीचं परिमार्जन करून त्या ठिकाणी निर्वृत्तिक स्थितीत कसं जाता येईल याचं सगळं विश्लेषण गाथेच्या अभंग पाहिल्यावर पार अगदी सासू सुनेच्या भांडणापासून तर या ठिकाणी ब्रह्मबोधापर्यंत ज्या ज्या काय अंतःकरणाच्या वृत्ती मानवी जीवनामध्ये होतात त्या सगळ्या वृत्तीचं दिग्दर्शन आणि त्याच्यावर उतारा काय ते सुद्धा तुकोबारायांनी सांगितलं. तसंच ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सांगितलं की भाव अक्षराचे गाठी आणि ब्रह्मज्ञाने जे गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं त्या विविधिशा पूर्ण झाली, विविधिशा झाली त्याच्या पुढं काय ते पण या ठिकाणी निष्काम कर्मयोगाने होतं की त्या फळाचा कधी नाश होत नाही, अजूनही फल देतच राहतं. विविधिशा झाल्यावर काय होतं? आईशी कर्मे साम्यदशा जेथ होय विरेशा तेथ श्रीगुरू आपैसा भेटे जिगा. तुम्हाला श्रीगुरू पण भेटतो. कशामुळं? आईशी कर्मे साम्यदशा. हे निष्काम कर्म दिसायला तुम्हाला साधारण आहे, दिसायला तुम्हाला कष्टकारक आहे, परंतु हे सुरुवातीला जरी विषासारखं असलं तरी हे निष्काम कर्म परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम. सात्विक अशा प्रकारचं सुख देणारं हे निष्काम कर्म आहे. आणि केवळ सात्विक सुख देतं असं नाही तर सत्वगुणाच्याही अतीत निस्त्रैगुण्य भवा अर्जुन. त्रिगुणाच्याही अतीत नेण्यासाठी गुरूंची भेट, तत्वमसी महावाक्याचा उपदेश आणि त्याच्याद्वारा अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती आणि त्या वृत्तीसुद्धा मनुष्याला प्रतिबंध करत राहते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम. तो सुद्धा भ्रम आहे असं म्हणतात. मग त्या भ्रमाची निवृत्ती कशाने होईल? जर तुम्ही योग्य रीतीनं अनुष्ठान केलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नैष्कर्म्य दशेमध्ये स्थिर होण्यासाठी असणारा जो वृत्तीज्ञान, त्या वृत्तीज्ञानातला वृत्त्यात्मक भाग तो सुद्धा निघून जाण्याची व्यवस्था होते. आणि तुम्ही केवळ आता काय त्या म्हणतात ना, सैरा वैरा काही बोलू नये, हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. या ठिकाणी तुम्हाला ना कर्म, ना उपासना, ना तत्त्वज्ञानाचं साधन काहीही करण्याची गरज नाही. सिद्ध असणारं जे आपलं नित्यसिद्ध असणारं स्वयंप्रकाश असणारं, ज्याच्यामध्ये कशाची साह्यता लागत नाही, अशा प्रकारचं जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये आपली सहज स्थिती होते. असं गीते का एवढा महिमा, एवढा गरिमा म्हणजे वेदाचं हेच मनोगत आहे, पण त्या वेदाचं मनोगत इतकं निखारच सांगणारा गीतेशिवाय दुसरा ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरीशिवाय दुसरा ग्रंथ नाही. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना समाधान का नाही? लोक ज्ञानेश्वरी चिंतन करत नाही का? ज्ञानेश्वरीतल्या परवा एक जण आलं होतं, त्याच्याजवळ एकाने लिहून दिलं होतं. कोणतं ते 13व्या अध्यायातली ओवी, ज्ञातृ ज्ञानाविहीन नुसदेची जे ज्ञान आणि सुखा भरले गगन गाळी वजे. ते म्हणजे ह्या ओवीचा अर्थ मला फोनवर सांगा किंवा तुम्ही लिहून पाठवा. याच्यामध्ये मनुष्याला असे वास्तविक जणू काही 8,999 वेळा त्यांना कळलेल्याच आहे, फक्त एवढीच राहिली आहे की नाही असं वाटतं. परंतु असं नसतं. पण मनुष्याला काय वाटतं, ज्ञानाचं जे फल आहे ना ते फल लवकर प्राप्त व्हावं. पण अधिकार जर तुमचा कर्माचाही तुम्ही निष्काम कर्म जर व्यवस्थित करत नसाल तर नुसते या गोष्टीनं काय होईल, फक्त बुद्धीचा आयाम किंवा बुद्धीचा व्यायाम होईल, अनुभूतीला येणार नाही. तर सांगतात ना, अनुमानाचे नि पैसे कळले किर ऐसे. यादी तुम्हाला जणू काय मला कळलं शब्दाच्या द्वारा असं वाटेल, परंतु त्याच्यामधून काही नाही. त्या काय षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती. गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम तत किम तत किम तत किम तत किम असं होईल. अनुभवाचं किंवा आपल्याला फल जे आहे ते फल जर पाहिजे असेल तर या ठिकाणी भगवंतांनी त्याचा निर्णय करून सांगितलेला आहे. अशा प्रकाराने हे चिंतन झाल्यानंतर त्या निष्काम कर्मयोगाचं आचरण इथपर्यंत घेऊन जातं. मग त्याचा खरंच नाश होतो का? कधीच नाश होत नाही. ते काय होतं, या ठिकाणी केवळ निश्चय नाही, ही जी बुद्धी आहे ना ही व्यवसायात्मिका बुद्धी आहे. कोणती बुद्धी? ही की जी निष्काम कर्मयोगाची बुद्धी तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाते,
फलापर्यंत प्रयोजनापर्यंत. त्याच्या सकाम ज्या काही तुमच्या त्याला अव्यवसायी बुद्धी आहे म्हणजे अनिश्चयात्मक बुद्धी आहे ते एका ध्येयापर्यंत मला घेऊन जाईल का कधी नाही. म्हणून आता उलटे श्लोक सांगितले तर आहे तुम्ही म्हणा व्यवसायात्मिका बुद्धी रेखेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. अशा प्रकारचे की नाही कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिम प्रती अशी त्याची स्थिती होते. म्हणून त्याचा जन्ममरण परंपरा ही कधीच खंडित होत नाही. म्हणून अर्जुना ही खंडित करायची असेल तर निस्त्रैगुण्यो भवार्जुन तो त्रिगुणाच्या आतीतच झालं पाहिजे. आणि आता ह्या श्लोकाचं पहा. श्लोकामध्ये याच्यामध्ये फारसंही नाही, याच्यातलं एकच महत्त्वाची गोष्ट आहे. खरा जर बारकाईने विचार केला संदीप महाराज हा श्लोक इथं का आला हा खरा मोठा प्रश्न आहे. तर याच्या पाठीमागची भूमिका आत्तापर्यंत झालेल्या विषयाची लक्षात घ्यायची. ती अशी आहे की पहिल्यांदा काय सांगितलं अशोचानन वशोचस्त्वमपासून देही नित्यमवध्योयम इथपर्यंत सर्व तत्त्वज्ञान सांगितलं. बरोबर आहे ना. इथपर्यंत सर्व तत्त्वज्ञान सांगितलं आणि त्याच्यानंतर निष्काम कर्मयोग सांगितला. बरोबर ना. तर निष्काम कर्मयोग सांगितला तेव्हा आता प्रश्न असा निर्माण झाला. एकदम चांगलं लक्षात घ्या याच्यामध्ये आणि काही वाटलं तर लगेच विचारा. आता एकदा तत्त्वज्ञान सांगितलं आणि नंतर पुन्हा काय सांगितलं निष्काम कर्मयोग. वास्तविक तत्त्वज्ञानाच्या पुढं काही आहे का. ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. त्याला कोणतंच कृतकृत्यता प्राप्त होत असते. अर्जुनाला कृतकृत्यता प्राप्त झालेले दिसतंय का. एवढे त्याला हे काय 18 श्लोक सांगितले कृतकृत्यता प्राप्त झाली का नाही. कारण तो काय म्हणतो न योत्से इथी गोविंद आणि तो लाजसीना महागोरी कर्मी सुता असं कधी म्हटलं असता का. याचा अर्थ अर्जुनाच्या ठिकाणी काहीतरी प्रतिबंध आहे. अर्जुनाचे जे काहीतरी कुठंतरी न्यूनता आहे वैगुण्य आहे असं दिसून येतं का नाही याच्यावरून. नाही तर तत्त्वज्ञानाचं फळ लगेच त्याला नष्टो मोहा कुठं म्हणायला पाहिजे होता देही नित्यमवध्योयम असं झालं भगवंतानी का अर्जुन वाच नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा असं म्हणायला पाहिजे होतं. असं म्हणत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याला निष्काम कर्माचा उपदेश करतात. पण मग हा जर अर्जुनाचा अधिकार जाणून त्याला पहिल्यांदाच का नाही करून पहिल्यांदाच का सांगितला पहिल्यांदा तत्त्वज्ञान का सांगितलं नंतर कर्म का सांगितलं हा प्रश्न येईलच की नाही त्याच्यामध्ये. त्याचं थोडक्यात विवेचन असं आहे महापुरुषांनी केलेलं की त्याला तत्त्वज्ञान होऊ शकतं कोणालाही. तत्त्वज्ञान जे आहे ते त्याला होऊ शकतं पण तत्त्वनिष्ठा होईल असं नाही. ज्ञानाचं साधन काय आहे. ज्ञानाचं साधन काय आहे श्रवण. बरोबर ना. तत्त्वमसी महावाक्याचं अधिकारी श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला आणि अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती झाली की त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य त्या अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध करतं. ही गोष्ट झाली म्हणजे ज्ञान होऊ शकतं आहे की नाही. पण ज्ञान झालं पण अर्जुन गुंतलाय कुठं हे माझे बांधव आणि यांना मारण्याने मला लागेल पाप आणि युद्धापासून परान्मुख झालं तर भिक्षा मागता भली. हे सगळं अर्जुनाचे जे विचार आहे हे धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे का धर्मशास्त्राला अनुसरून आहेत. धर्मशास्त्राला काय आहे विरुद्ध आहेत अर्जुनाचे विचार का अनुसरून आहेत. बोला बोला. अर्जुन जे म्हणतो मी भिक्षा मागणं चांगलं पण यांच्या रक्ताने माखलेले भोग नको असं अर्जुन म्हणतो की नाही. आणि याच्यामुळं काय होईल पापमेव आश्रयेत अस्मान हत्वैतान आतताईना. या ठिकाणी ही आतताई असले तरी मारलं म्हणजे न हिंसात सर्वानी भूतानी. कोणत्याच प्राणीमात्राची हिंसा करू नये मी तर यांची बांधवाची हिंसा करणार तर मला पापच लागेल की नाही. अर्जुनाला जर खरं तत्त्वज्ञान झालं असतं तर अर्जुनाला पाप आणि पुण्याची भीती असते का. तत्त्वज्ञानी पुरुषाचं काय आहे नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी चाले जैसे गंगोघाचे पाणी. आणि याला तर पुण्यन पापन संकरो नरका येव कुलघ्नानाम कुलस्यच. हे अर्जुनाचे जे केलेले युक्ती आहेत तर ते युक्ती बरोबर आहेत का भगवंतानी त्याचं केलेलं खंडन बरोबर आहे. मग अर्जुनाचं हे धर्माला अनुसरणार आहे का त्याला धर्माचं रहस्य न कळाल्यामुळं म्हणतोय न कळाल्यामुळं म्हणतो. अशा प्रकारची स्थिती आहे की नाही. मग याचाच अर्थ असा आहे की अर्जुनाला ज्ञान जरी ऐकलं ज्ञान जरी झालं तर असं आहे कर्माचं ज्ञान तत्त्वज्ञान किंवा कर्म आणि ज्ञान यामध्ये
कर्म करण्याचा एक अधिकारी आहे आणि ज्ञानाचाही एक अधिकारी आहे. तर त्या अधिकाऱ्याला ज्ञान होण्या इतका अधिकार असला तर त्याला हे ज्ञान होऊ शकतं, पण त्या ज्ञानामध्ये निष्ठा नाही राहत. म्हणजे जेव्हा काही प्रसंग येतात त्यावेळेला ते ज्ञान जे आहे ना ते विस्मृत झाल्यासारखं होतं ज्ञान. आणि पुन्हा पाप अनंत जन्माच्या संस्काराने पाप पुण्य धर्म अधर्म याचंच उचल खाते. बुद्धी जी आहे, लक्षात आलं ना की त्याला हे जे ज्ञान आहे हे असंग आहे आणि ज्ञान हे निर्लिप्त आहे. हे पाप पुण्य सुख दुःख शीत उष्ण जन्म मरण कोणत्याही द्वंद्वाच्या अतीत आहे आणि ते माझं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये पाप पुण्याची चिंता कशाला. आचरणाच्या बाबतीत फक्त एवढंच आहे, धर्माने सांगितल्याप्रमाणे ते करायचं, पण करीत असताना त्याच्यापासून पापाची इच्छा आहे का, म्हणजे पापाचं भय आहे का, पुण्याची इच्छा आहे का, दोन्ही नाही. अशा प्रकारचं युद्ध केलं असतं तर भगवान त्याला काही म्हटले असते का, काहीच नाही. तर परंतु त्याला काय झालं, आता हे पाप पुण्याची भीती वाटायला लागली. याचा अर्थ ज्याला ज्ञान झाले पण ज्ञानामध्ये निष्ठा आहे का, निष्ठा झाली तर त्याला काय वाटेल का, काही निष्ठा वाटणार. ज्याला निष्ठा झाली ज्ञाननिष्ठामध्ये, ज्ञाननिष्ठेमध्ये तुम्हाला युद्धरूप कर्मापासून पाप लागेल का पुण्य लागेल, पापही नाही. पाप पुण्य काय उभे अस्पृश न पाप पुण्य स्पृशत उभे. त्यांना पाप आणि पुण्याचा कधीच ज्ञान काय आहे. ज्ञान म्हणजे स्वामी महाराज सांगायचे, जर आपण हाताने खातो तर आपला हाताने हात धुतो की नाही आपण जेवण झाल्यानंतर. जर एखादा मनुष्य जीभ धुतो का पुन्हा बोटं घालून, जीभ धुतो. आणि घ्यायला लोक म्हणतात याच्या पंक्तीला बसू नका, हे जेवणानंतर काय करतो तोंडात बोट घालतं, आहे की नाही. तोंडात बोट घातलेलं सुद्धा लोकांना चालत नाही. याचं कारण काय आहे, तर आपला हात जो आहे ना कर्मेंद्रिय आहे आणि हे रसनेंद्रिय आहे. मग कर्मेंद्रियापेक्षा रसनेंद्रिय इतकं सूक्ष्म आहे की जरी त्यांनी एवढे घास त्या जिभेतूनच खाली घातले की नाही तरीसुद्धा तिला मळ लागला नाही. तर संपूर्ण कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय त्या ज्ञानस्वरूप असणारं त्याचं अधिष्ठान, त्या अधिष्ठानाला कधी मळ लागेल काय. आणि तो उपदेश भगवंतानी या ठिकाणी अर्जुनाला केला होता की या ठिकाणी बाबा नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः अच्छेद्योयम अदाह्योयम, एवढा उपदेश केला होता. अरे मरणाची काय भीती आहे या ठिकाणी, वासांशी जीर्णानी यथावे आहे, अशा प्रकारचा उपदेश केला होता. आणि तरीसुद्धा अर्जुन म्हणतो पापन पुण्यन दुःखन अपकीर्तीन हे सगळं धरूनच बसला की नाही. बरं ज्ञान नाही झालं म्हणावं का. ज्ञानाचं महात्म्य असे की जर तुम्हाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला तर विवरणकार काय सांगतात, तुम्हाला होणारं ज्ञान परोक्ष होतं का अपरोक्ष होतं का, अपरोक्षच होतं, अपरोक्षच होतं. आणि मग अपरोक्ष झाल्याचं फल काय हे आहे का, पुन्हा रडणं, हे त्याचं फल आहे का. आणि अर्जुन रडतोय का नाही, अर्जुन विषाद योगो अशा प्रकारची त्याची स्थिती आहे की नाही. ह्याचा अर्थ हे ज्ञान ऐकलं पण त्या ज्ञानामध्ये निष्ठा झाली नाही. आणि ती ज्ञाननिष्ठेसाठी त्याला ज्ञाननिष्ठा झाली नाही. मग अर्जुनाचा पुन्हा विचार केला की याला हे जे काही कर्मविषयक विचार आहे हेच प्रतिबंधक झालेले आहेत. तेव्हा या ठिकाणी याला कर्माचा विचार सांगितला पाहिजे. कारण अर्जुन जरी ज्ञानाचा अधिकारी असला तर ज्ञाननिष्ठेचा अधिकारी झालेला नाही. आणि ते व्हावं म्हणून त्याला या ठिकाणी पहिल्यांदा कर्म, कारण काय आहे याचा जर बारकाईने विचार केला, कारण हा सगळा विचार अर्जुनासाठी नाहीच आहे, त्या अर्जुनासाठी नाही. सगळा विचार काय आहे आपल्यासाठी. जो अकृतोपास्ती पुरुष असतो त्यांनी आपाततः जरी श्रवण केलं तरीसुद्धा त्याला त्याच्या फलाची अनुभूती येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी कृतोपास्ती पुरुष जो आहे ज्याने निष्काम कर्म निष्काम उपासना या जन्मात किंवा मागील अनंत जन्मामध्ये केलेले आहेत, तर असाच पुरुष काय होऊ शकतो, ह्या तत्त्वज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. कारण अशा पुरुषाच्या अंतःकरणामध्ये अनेक जन्मातल्या असणाऱ्या वासना म्हणजे मल आणि त्याच्या जीवनात असणारं चित्ताची चंचलता जाऊन अंतःकरण स्थिर आणि स्वच्छ, किंवा त्याला काय म्हणतो आपण स्थिर आणि निर्वासन अशा प्रकारचं झालेलं जे अंतःकरण आहे तेच ह्या बोधाला ग्रहण करू शकतं. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून अर्जुनाची ज्ञाननिष्ठा नाही. कारण काय आहे या ठिकाणी ज्ञान होणं काही नाही, कर्म करणं काही नाही, उपासना चांगलं लक्षात घ्या. तर या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये तो कर्म करणारा असो, उपासना करणारा असो, किंवा तो
तत्त्वज्ञानाचं श्रवणादी अंतरंग साधन करणार असो, पण त्याच्यामध्ये त्याची काय असली पाहिजे? निष्ठा. निष्ठानाम नितराम स्थिती, इतकी दृढ विश्वास त्या सिद्धांतावर असला पाहिजे कर्माच्या, की काही झालं तर तेच बरोबर आहे आणि त्याच्यातच तेच मला माझ्या मोक्षापर्यंत नेणार आहे अशी दृढ श्रद्धा झाली, मग त्याला पुढचे जे काही सोपान परंपरेने पुढचे मार्ग आपोआप, जेव्हा निष्काम कर्मयोगावर निष्ठा आहे ना, त्याची निष्काम उपासनेमध्ये होते, बरोबर का? ज्याची निष्काम उपासनेमध्ये होते ना, त्याची त्या ठिकाणी निष्कर्म्य दशेमध्ये स्थिती होते. पण कधी इतकी निष्ठा असली पाहिजे, जसं एखादा मनुष्य आहे, हे घडलेलं उदाहरण सांगतो की स्वामी महाराजांनी एकदा मांजर दूध प्यायला लागलं आणि जोराने त्याला काठी फेकून मारली. ती लागली त्याच्या मस्तकात आणि ते मांजर मेलं. ते मेल्यावर आता काय करायचं? ते शेजारीच बंडोपंत केसरी म्हणून ब्राह्मण होते. मग त्यांना बोलावलं आणि त्यांना म्हटले काय करायचं आता? ते आत्ताच गेले, मागच्या महिन्यातच ते गेले. फार मोठे वैदिक आणि विद्वान आणि अति पवित्र ब्राह्मण होते ते. तर त्यांनी विचारलं स्वामी महाराजांनी की मग आता माझ्याकडून हे मांजर नेलं, मेलं, बंडोपंत आता काय प्रायश्चित्त घ्यायचं? तर ते म्हणे काही नाही, साधारणपणे आपल्याकडं काशीला जातात, एक काशी यात्रा करावी. मग ते म्हणे मांजर मेलं हातून म्हणजे काशी यात्रा करावी. तर स्वामी महाराज काय म्हटले की मग काशी यात्रा करा, मी 16 का 17 वेळा काशीला गेलेले म्हणे, एक देऊन टाकतो म्हटले. एक देऊन टाकतो. पण ते बंडोपंत जे होते ते त्यांना म्हटले पण त्याचं काही नाही स्वामी, तुम्ही काशीला गेले तर काही नाही, परंतु त्याच्यापासून निर्माण होणारं पाप जे आहे त्याला काशी यात्रा देण्यापेक्षा तुम्ही काय होईल, काशी यात्रेत एक संकल्प सोडला की माझी मांजरासाठी गेली, ते राहिलं वेगळं म्हणे, पण तुमच्या ज्ञाननिष्ठेचा भंग होईल. तुम्ही काय दररोज चिंतन करता मी असंग निर्विकार आहे असं तुम्ही चिंतन करताना, आणि ते कोणत्या अंगाने करता? ज्ञानाच्या अंगाने. मग आणि आता काय म्हणता काशीला जायचं आहे की नाही? तुमची ही काशीला जाणं ही कोणती निष्ठा आहे? भक्तिनिष्ठा आहे. हे जे प्रायश्चित्त घ्यायचे तुम्हाला, तुम्ही भक्त असाल तर काशीला जाऊन त्याचं कर्मठ असाल तर कर्मामध्ये जे सांगितलं तुम्हाला काय 4 दिवसाचा उपवास काय ते जर तुम्ही केलं तर तुमची निष्ठा कोणती झाली? कर्माची झाली. जर तुम्ही म्हटले की आमका जप जाप्य करायचा मग ह्या पापातून मुक्त होईल तर तुमची निष्ठा कोणती झाली? उपासना निष्ठा झाली, भक्तिनिष्ठा झाली. आणि तुम्ही जर म्हटले की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न मे पुण्यम न पापम न सुखम न दुःखम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तुमची निष्ठा कोणती झाली? ते काही महापुरुषांना जास्त बोलले नाही, ते म्हणे तुमची ज्ञाननिष्ठा आहे, त्यामुळे तुम्हाला काही करण्याची गरज नाही. तुम्ही आहे या ठिकाणी फक्त मी त्या करताही नाही आणि मी भोगताही नाही, मी अकर्ता अभोगता आहे या बोधाने नसते का त्यांची हत्येतून निवृत्ती झाली. पण ती ज्ञाननिष्ठा आहे. ती कोणती निष्ठा आहे? ज्ञाननिष्ठा. अर्जुनाला ही ज्ञाननिष्ठा प्राप्त झाली का? नाही. ज्ञान प्राप्त झालं नाही काय? झालं. परंतु ज्ञाननिष्ठेसाठी त्याला भगवंतांनी सांगितलं नसतं तर त्याला ज्ञान तरी प्राप्त झालं असतं का? झालं नाही. आता त्याला काय झाले? ज्ञान प्राप्त झाले पण ज्ञाननिष्ठा. म्हणून काय आहे की स्वामी महाराज सांगायचे की मनुष्याला अगोदर जशी आई आपल्या लहान बालकाला आपल्याला आवडणारा चांगला पदार्थ आहे तो अगोदर कोणाला देते? आपल्या बालकाला देते की त्याच्यासाठी ठेवून देते. तसं का तर तो एकदम उत्तम प्रकारचा उत्कृष्ट पदार्थ आहे. तसं हा वेदांतशास्त्र किंवा वेदांतशास्त्राचे आचार्य अगोदर तुम्ही कसेही गेले तर तुम्हाला पहिल्यांदा काय सांगणार की या ठिकाणी तुमचं स्वरूप काय आहे, स्वरूपाचा बोध करून देणार. नाही होत तर खाली ऐके नाही उपासना, नाही होत तर कर्म, नसल निष्काम कर्म होत तर सकाम कर्म, सकाम उपासना. आता तुम्ही म्हणले की ते नाही होत तर डुबते रहो, आहे की नाही? मग त्यांना काही त्याची गरज नाही. पण त्याच्यासाठी या ठिकाणी प्रथम जे आहे ते प्रथम ही गोष्ट सांगतात. आणि त्यामुळं अर्जुनाला असं सांगितलं, अर्जुनाला शंका आहे की समोर एवढं कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे आणि ज्ञानकांड आहे आणि कर्मकांडाचा 80,000 मंत्रांचा एवढा मोठा विस्तार सांगितला. त्याच्यातही जर पाहिलं तर निष्काम कर्मयोगाचं प्रतिपादन कमी आहे, सगळंच काय आहे? सकाम कर्माचं वर्णन आहे. तेव्हा तुम्ही या ठिकाणी एवढा वेदांताचा पक्षपात काय करण्याचं कारण आहे? बाबा तुला अजून खऱ्या जीवनाचं कळलं नाही,
की या ठिकाणी वेद जरी असला, वेदू काय काय न बोले, वेदाने सगळं सांगितलं असलं तरीसुद्धा वेद हा ज्याचा जसा अधिकार आहे त्याप्रमाणे त्याला उपदेश करतो. जास्त सकाम कर्माचे अधिकारी असल्यामुळं त्यांना तो उपदेश केला आहे. पण सगळे वेदाचे मंत्र पाहूनही मनुष्याच्या ठिकाणी सारा आणि असार अशा प्रकारचा विवेक असला पाहिजे. आणि सारासार विवेक संपन्न पुरुष, आत्मानात्म विवेक संपन्न पुरुष, ज्यांना ग्राह्य आणि त्याज्य याचा विवेक चांगल्या प्रकारचा कळतो, असे जे पुरुष आहे ते पुरुष काय करतात, ते हे वेद जरी पाहिला तरी या वेदातून काय ग्रहण करतात ते या श्लोकात सांगितलेले आहे. एवढ्या चिंतनानंतर हे ज्या ओव्या आहेत ना, या ओव्या आपण सरळ सरळ पाहू, पण याचं तात्पर्य हेच आहे. अशा वेळेला काय करायचं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा श्लोक जो आला तो योग्य स्थानीच आला की नाही? मग हा जो श्लोक आला इथं मागं सांगितलं, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्व नित्यसत्वस्थ निर्योग क्षेम आत्मवान. हे निष्काम कर्माचं अनुष्ठान. पण असं करण्यासाठी हाच अर्थ कसा काय घ्यायचा? निष्काम कर्मच का ग्रहण करायचं, नैष्कर्म्य दशात का ग्रहण करायची? बाबा रे अर्जुना, त्याचं कारण असं आहे, यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. त्याला सांगतात बाबा रे, इथं अशी गोष्ट आहे, सर्वतः संप्लुतोदके, सगळीकडं संप्लुतोदके म्हणजे भरलेला अशा प्रकारचं मोठा समुद्र किंवा जलाशय आहे की जो जलाशय पाण्याने तुडुंब भरलेला आहे. सर्वतः संप्लुतोदके उदपाने, या ठिकाणी असं जो एखादा जलाशय आहे त्याच्यामध्ये यावान अर्थ, त्याच्यामधून आपल्याला जेवढा प्रयोजन होतं जेवढं प्रयोजन म्हणजे आपल्याला जे पाहिजे तेवढं पाणी उपलब्ध आहे. आणि त्याच वेळेला यावान अर्थ उदपाने, तर त्याचा उदपाने म्हणजे लहानसा जलाशय आहे. अगदी एक वंजळभर पाणी निघालं की पुन्हा 15 मिनटं वाट पाहावी लागते, पुन्हा ते पाणी येईल. असं एवढासा जलाशय एखादा आहे. तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये मोठ्या सरोवराजवळ बसलेला आहे, त्याचा लहान जलाशयाशी काय प्रयोजन आहे, त्याच्यापासून त्याला काय फल अपेक्षित आहे का? काहीच फल अपेक्षित नाही का? त्याच्याशी त्याचं प्रयोजनच नाही. काय करायचे? जे पाहिजे ते ह्या महान जलाशयात जर मिळत असेल तर छोट्या जलाशयाशी त्याचं काय कर्तव्य आहे? काहीही कर्तव्य नाही. तसं इथं हे सांगायचं आहे की तावान सर्वेषु वेदेषु, त्याप्रमाणे हे जरी सर्व वेद आहे ना, तावान प्रयोजनम, तेवढंच त्याचं प्रयोजन आहे. काय? या तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. ब्राह्मणस्य विजानतः म्हणजे विजानतः ब्राह्मणस्य, विशेष रूपाने ज्यांनी ब्रह्मस्वरूपाला आत्मत्वाने जाणला आहे तो काय आहे? विजानतः असा असणारा ब्राह्मण म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष, त्याचं याच्याशी एवढंच कर्तव्य आहे. काय? तावान सर्वेषु वेदेषु म्हणजे सर्व वेदामध्ये जरी हा वेद तिन्ही कांडाने संपन्न असला तरीसुद्धा ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याचं त्या वेदातल्या कर्मकांड, उपासनाकांड किंवा ज्ञानकांडही म्हटलं तरी त्याचं काय प्रयोजन आहे? त्याचं काहीच प्रयोजन नाही. म्हणून त्यांनी लिहिलं, ग्रंथम अभ्यस्य मेधावी विचार्यच पुन्हा पुन्हा. या ठिकाणी ग्रंथाचा खूप आयुष्यभर अभ्यास करावा, खूप विचार करावा. आणि काय निष्पन्न झालं? ते आलोड्य सर्व शास्त्रांनी विचार्यच पुनः पुनः यदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरिही. त्या ठिकाणी परमात्म्याचंच ध्यान करावं हेच त्याचं तात्पर्य आहे. का ते शास्त्रच सारखे घोकत बसायचे, शास्त्रात काय सांगितलं ते करायला पाहिजे ना. म्हणून त्या ठिकाणी सांगतात ही शास्त्र अशी आहेत की त्या शास्त्राचं प्रयोजन मोक्ष प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जर आपण शास्त्राचं जतन करीत बसलं तर ती एक काय त्याला म्हणतात शास्त्र वासना आपल्या अंतःकरणात निर्माण होते. म्हणून त्यांनी सांगितलं, दुसरा एक श्लोक आहे, त्यजेत ग्रंथम अशेषतः नानुदेहायात बहुन शब्दान वाचो विग्लापनम हितत. जर तुम्ही फारच शब्दांचं अध्ययन करीत बसले तर तो वाणीला काय आहे? शीन आहे. आणि म्हणून काय ते म्हणतात, सुरुवात काय आहे? नानुध्यायेत बहुन शब्दान, फार शब्दाचं चिंतन करू नये. कारण काय आहे? वाचो विग्लापनमित. सारखं शब्दाला घोटीत रटीत राहिलं तर ते काय वाणीला श्रम आहेत. म्हणून काय करावं? तमेव धीरो विज्ञाय, त्याचं तात्पर्य बुद्धिमान पुरुषाने जाणावं. आणि त्यजेत ग्रंथम अशेषता,
हा पलालमिव धान्यार्थी त्यजेत ग्रंथम अशेषता. जसं आपण आपल्यासमोर त्या भुस्सासहित ते धान्याचे कण येतात, आपण काय करतो, भुस्साला टाकून देतो आणि धान्याच्या कणाचं ग्रहण करतो. त्याप्रमाणे ते शब्दाची आहाच शब्दाची वाली पफिडीजे आणि ब्रह्माची याच्या अंगा घडीजे. ही शब्दाची टर्पलं बाजूला टाकून त्या ठिकाणी त्याचा जो आशय आहे त्या आशयामध्ये आपण प्रवेश करावा असं ग्रंथच सांगतात. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की जेवढं मोठा जलाशय प्राप्त झाल्यावर छोट्या जलाशयाशी त्या मोठा जलाशय प्राप्त झालेल्या पुरुषाचं जेवढं प्रयोजन असतं तेवढंच ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान झालेल्या महापुरुषाचं त्यात तेवढंच सर्वेषु वेदेषु त्या सर्व वेदामध्ये म्हणजे त्या वेदाच्या कर्मकांड आणि उपासनाकांड आणि ज्ञानकांडसुद्धा. कारण काय, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला पुन्हा काही शब्दाचं हे केली आवृत्ती केली पाहिजे का, त्याला काहीच नाही. म्हणून आपले बरेचसे महापुरुष जे आहे तर हे शब्दाचं अध्ययन करून पुन्हा त्या ग्रंथाची काय करतात, उपेक्षा करतात. म्हणून त्या ग्रंथाच्या ऐवजी ग्रंथाचा जो आशय आहे त्या आशयाचं जतन करतात. त्याच्यामध्येच या ठिकाणी आपलं जीवन जे आहे त्या स्वरूपानुभूतीमध्ये म्हणजे पुढचा अभ्यास शास्त्रीय अभ्यास नाही, आता ते काय करतात, त्याचा देखील शास्त्र वाचनेचा देखील त्याग करतात असं आहे. म्हणून म्हणतात या ठिकाणी तावान माणसाला काय होतं, वेदात हे म्हटलं वेदात ते म्हटलं, अरे तुझ्या योग्यतेचं काय सांगितलं ते तू कर आणि त्याचं अनुभूती तू घे हे सांगण्यासाठी भगवान या ठिकाणी अर्जुना तुला आता कोणतं कर्म काय, तुला या ठिकाणी ज्ञाननिष्ठा प्राप्त झाली नाही, तुला आता कोणती निष्ठा व्हायला पाहिजे, अगोदर कर्मनिष्ठा व्हायला पाहिजे, तेव्हा तू निष्काम कर्मयोगाचंच आपलं काय अनुष्ठान कर हे सांगण्यासाठी त्याला म्हणतात तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. आता हा सगळा आशय आपण जो चिंतन केला इथं माऊली कोणत्या रीतीने सांगतात, सरळ सरळ आहे. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. जरी ते म्हणतात या ठिकाणी मागच्याच ओळीत सांगितलं, पहिल्यांदा देवाला त्याला कुठं जायचंय, तुला इथं जायचं, गुणत्रया ते अव्हेरी, तू तिन्ही गुणांचा अव्हेर किंवा त्याग कर. मी माझे हे न करी, हे मी आणि हे माझं अहंता आणि ममता यांचा तू त्याग कर, तिन्ही गुणांचा त्याग कर. आणि याच्यासाठी साधन कोण, एक आत्मसुख अंतरी विसंबजनी, आणि केवळ आत्मसुखानेच तू सुखी राहा आणि कधीही त्याचं विस्मरण होऊ देऊ नको. याचाच अर्थ काय, रात्रंदिवस अहम ब्रह्मास्मी ब्रह्मा अहमस्मी अशा ओतप्रोत चिंतनात तू नित्य राहिला, नित्य त्या ब्रह्माचं चिंतन जर तू केलं तर त्या ठिकाणी तुला ब्रह्मनिष्ठा प्राप्त होईल. पण जर ही ब्रह्मनिष्ठा जर प्राप्त झाली नाही तर तुला मी सांगतो ते निष्काम कर्माचं अनुष्ठान कर. किंवा दुसरा अर्थ, किंवा ही ब्रह्मनिष्ठा प्राप्त झाली तर त्या ठिकाणी ते काही लोपून राहत नाही. त्या ठिकाणी कसं होतं म्हणे की ही ब्रह्मनिष्ठेचं जतन करायचं असेल तरी वेदाने तर कर्मकांड सांगितलं आहे, मग आता आम्ही कर्म करावं का अंतरंग साधन करावं का बहिरंग कर्म उपासना कराव्यात अशी शंका येईल ना. अरे तसं घ्यायचं कारण नाही. जरी वेदे बहुत बोलिले, जरी वेद फार बोलला असला तरीसुद्धा विविध भेद सुचिले, वेदाने विविध नाना प्रकारचे भेद, वर्णभेद, आश्रमभेद, या ठिकाणी लिंगभेद अशा प्रकाराने सांगितलं असलं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांचा प्रत्येकाचा भेद सांगून त्यांचं वेगवेगळं कर्म सांगितलं, किंवा ब्रह्मचर्य वानप्रस्थ गृहस्था संन्यास हे आश्रम सांगितले, तरी आपण हित आपुले त्याची घेते, जेणेकरून आपलं कल्याण होईल तेच आपण घ्यावं. म्हणजे आपल्या वर्णाश्रमाला कोणता धर्म सांगितलेला आहे त्याच धर्माचं आपण अनुष्ठान करावं, आहे की नाही, त्याचंच आपण अनुष्ठान करावं. जर आपण हे पाहिलं ना, संस्कृत टीका आणि ज्ञानेश्वरी याच्यामध्ये बऱ्याच अर्थाचा मोठा भेद आहे, परंतु या प्रवाहामध्ये ज्ञानोबारायांनी जो अर्थ केला किंवा जो आपल्याला सांगितला तोच आपल्याला अधिक अनुसरणीय आहे. तिथं ते काय म्हणतात, वेदाने सांगितलं पण आपलं हित, आपलं कल्याण म्हणजे आपल्या अधिकारानुसार आपलं कल्याण कशात आहे त्याचं अनुष्ठान करावं. आता अर्जुनाला काय वाटतं, क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं असताना परान्मुख होतो, तो आपल्या धर्माचं अनुष्ठान करतो का दुसऱ्याच्या धर्माचं अनुष्ठान करतो. म्हणून या ठिकाणी म्हणतो आपलं हित आपल्या अधिकारानुसार जे असेल तेच मनुष्याने करावं. जैसा प्रगटली आग बसती आशेषही मार्ग दिसती तरी तेथुलेही काय चाली जाती सांगे मज. ते सरळ उदाहरण देतात. ज्ञानोबा सांगतात सांगे, तो अर्जुना तूच सांग बरं, गबस्ती प्रगटल्या,
जैसा ज्याप्रमाणे गबस्ती म्हणजे सूर्य त्या ठिकाणी उदित झाला, प्रगटला म्हणजे सूर्य प्रगट झाला म्हणजे सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्याबरोबर अशेषही मार्ग दिसती आपल्याला. अशेष म्हणजे सर्वच प्रकारचे मार्ग दिसतात. आपण ज्या वेळेला एखाद्या त्याला काय म्हणतात चौक, त्या चौकात बसतो तर आपल्याला जेव्हा सूर्योदय होतात चारही प्रकारचे मार्ग किंवा जेवढे रस्ते असतील तेवढे रस्ते आपल्याला दिसतात. मग आता कोणत्या रस्त्याने जातो? सूर्यप्रकाशात एवढे रस्ते, मग सगळ्या रस्त्यांनी एकच माणसाला चालता येईल काय? चालता येणार नाही. आणि चालावेत का ते? चालण्याने काय त्याचा शहाणपणा होणार आहे का? अशेषही मार्ग दिसती तरी तेथुलेही काय चाली जाती, तेवढे मार्ग माणसाने चालत जावं का? बरं आता हे मी तुला तूच मला सांग, काही सांगायची गरज आहे का? सांगय मज तूच मला सांग. अर्जुन काय म्हणेल, देवा जरी किती मार्ग दिसले तरी आपल्याला जो गंतव्य मार्ग आहे त्या मार्गाने चालावं. इतर मार्ग जरी दिसले म्हणून काय आहे, त्यांच्याकडे जायचं थोडंच. आपण आपला जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण चालावं, म्हणून याला आक्षेपार्थ म्हणतात. म्हणजे असा प्रश्न विचारायचा श्रोत्याला का तोच त्याचं उत्तरही त्याच्याकडूनच घ्यायचं. सांगे अशेषही मार्ग दिसते तेथुलेही काय चाली जाती, मज सांगई मला तू हे सांग. दुसरं उदाहरण देतात, का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. दुसरं सांगतात का अथवा सकळ महितळ जरी उदकमय झाले असे. आता सकळ म्हणजे संपूर्ण असणारं, महितळ म्हणजे हे पृथ्वीतल, जर उदकमय म्हणजे पाण्यानेच व्याप्त झालेले. म्हणजे थोडक्यात काय आहे, सगळीकडे जलप्रलय झालेला आहे. त्याच्यामध्ये कुठे जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी, अशी स्थिती असताना तर मग अशी सगळीकडं आहे. मग आता आपण काय करावं? आपण एवढं आता किती पाणी प्यावं आपण? कोणतं पाणी? सगळीकडं जलप्रलय झाला आणि तो जलप्रलयाचं सगळीकडं ते प्रलयकाळचं जळ आपल्यासमोर दिसत आहे. तर त्यावेळेला आपण घेपे केवळ आरतीची जोगे. आपण किती पाणी प्यायचं? जेवढ्याने आपली ताण भागल. आरतीची जोगे आपल्याला जेवढी इच्छा आहे, जेवढी ताण आहे ते ताण भागेल एवढं पाणी आपण प्यावं. ऐक, असा अर्थ झाला की नाही याचा? म्हणजे वेदाने सांगितलेले किती मार्ग दिसले तरीसुद्धा आपली भूक भागेल. आपली भूक भागेल म्हणजे आपल्याला मोक्षासाठी येणारा प्रतिबंध ज्या साधनाने निवृत्त होईल. आणि श्रीगुरूंनी अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे. मुंगीवरी भार गजाचे पालन घातलिया कोण कार्यसिद्धी. त्या वेदाचा अर्थ म्हणजे त्या वेदाने सांगितलेलं साधन, कोणतं साधन? आपण किती मार्ग, ज्ञानही दिसेल, योगही दिसेल, कर्मही दिसेल, उपासना दिसेल, सकाम दिसेल, निष्काम दिसेल, करायचं काय? कोणतं करायचं? आरतीची जोगे. आपल्या इच्छापूर्तीसाठी ज्याचा आपल्याला प्रतिबंध झाल्यामुळं आपल्याला मोक्षप्राप्तीला ते बाधक झालेलं आहे, ते जेणेकरून निवृत्त होईल आणि मोक्ष जेणेकरून प्राप्त होईल असं जे साधन असतं आपण करावं. कर्म याच्यातून असं आहे, आणखी एक लक्षात घ्यायचं की या ठिकाणी कर्म, उपासना आणि ज्ञान यांचा समसमुच्चय कधीच गीतेला अभिप्रेत नाही. म्हणजे तुम्ही कर्मही करा, उपासनाही करा, उपासना करा किंवा ज्ञान करा किंवा ज्ञान आणि कर्म करा, अशा प्रकारचं तर केलं तर तुम्हाला काय होईल? मोक्ष प्राप्त होईल असं वेदाचं मनोगत नाही. वेदांतामध्ये हे मत समसमुच्चयाचं खंडित आहे. ज्ञानोबरायांनाही हे मत आवडत नाही, म्हणून ज्ञानोबरायांनी याचं खंडन केलेलं आहे. वृत्तिकार म्हणून ब्रह्मसूत्रात आहेत, तर त्यांनी ह्या समसमुच्चय सांगितलेलं आहे. तर या समसमुच्चयाचं खंडन या ठिकाणी केलेलं आहे. इथं काय म्हणतात? आपण घेपे केवळ आरतीची जोगे. याचा अर्थ आपल्या अधिकारानुसार आपण साधनाची निवड करावी. ते जे का महापुरुषांनी किंवा गुरुपरंपरेनं आपल्या अधिकारानुरूप जे साधन सांगितलं ते निष्ठापूर्वक त्याचं जतन करावं किंवा अनुष्ठान करावं. का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. आरती म्हणजे आपली इच्छा पूर्ण होईल एवढंच साधन करावं. तर आता हे सर्व सांगितलं ना. बघा, आत्तापर्यंत पहिल्या ओवीत सांगितलं आपण ही तापले त्याची घेपे, बाकी सगळे तिन्ही दृष्टांत सांगितले. आणि आता पुन्हा सांगतात, तैसे ज्ञानी ये जे होती ते वेदार्था ते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. आता सांगतात तैसे अशाप्रमाणे. मग तुम्ही म्हणणार आता कोणतं साधन घ्यायचं? तर इथे ना ब्राह्मणस्य विजानतः त्याचं इथं सांगतात ज्ञानी ये जे होती, जे ज्ञानी पुरुष असतात ते वेदार्था ते विवरिती. तर इथं कोणतं?
जे ज्ञानी असतात म्हणजे वेदाचं ज्यांना परोक्ष ज्ञान चांगल्या प्रकाराने झालेलं आहे असे ते वेदार्थाते विवरिती, त्या वेदार्थाचा काय करतात, विचार करतात. आणि सगळा विचार केल्यानंतर कोणता भाग कोणासाठी आहे, ज्ञाननिष्ठा कोणासाठी, कर्मनिष्ठा कोणासाठी आणि उपासना भक्तिनिष्ठा कोणासाठी असं पाहतात आणि त्याचं विवरण म्हणजे विचार करतात. आपण नेहमी सांगतो, पुन्हा थोडक्यात सांगतो, काय आहे की ह्या कर्मनिष्ठेचा, ज्ञाननिष्ठेचा आणि भक्तिनिष्ठेचा अधिकारी भिन्न आहेत. लोक काय करतात, अधिकारी असतो कर्मनिष्ठेचा आणि करायला काय पाहतात, ज्ञाननिष्ठा. त्यांची ज्ञाननिष्ठाही होत नाही आणि कर्मनिष्ठाही काय होते, भंग पावते. त्याचं सरळ विवेचन श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये असं दिलेलं आहे की ज्या मनुष्याच्या अंतःकरणात खूप विषयासक्ती आहे तो कर्माचाच अधिकारी आहे आणि त्यांनी कर्मनिष्ठा जतन करावी. काही होतं लोकांना, समजा एखादा मनुष्य आहे आणि त्याला एखादं प्रायश्चित्त सांगितलं, 3 दिवसाचा उपवास तुम्हाला करावा लागेल कारण तुमच्याकडून हे प्रायश्चित्त आहे, म्हणजे कर्माचा विभागामध्ये त्यांच्याकडून काही निषिद्ध कर्म झालं तर त्या निषिद्ध कर्माचं प्रायश्चित्त. तो लागला म्हणायला, असं नाही हो, त्याच्यात काय एवढं आहे की असं वेदामध्ये लिहिलेलं आहे की एकदा नाव घेतलं की किती प्रायश्चित्त कर्म होतात. म्हणतो मी राम राम एकदा म्हटलं का त्याला माहिती आहे 3 दिवस उपवास नको. मग याचा अर्थ त्याची निष्ठा कोणती झाली, कर्मनिष्ठा आहे का त्याला, कर्म करतो की नाही, कर्म करतो पण कर्मनिष्ठा आहे का त्याला, नाही. आणि काही काही उपासक असतात आणि त्यांच्याकडून एखादं कर्म घडलं का ते म्हणतात मला 3 दिवसाचा उपवास करायचा. अरे हे कर्मनिष्ठ आहे. तू काय करायचं, त्या उपासकांनी काय केलं पाहिजे, भगवंताच्या नामोच्चारणाने सगळ्या प्रकारचे पातकाचे नाश होतो. मी नामधारक आहे, मी नामानेच ह्या पातकाचा नाश होईल. आता त्यांनी कर्म केलं पाहिजे का, आणि केलं तर त्याला त्याची उपासना निष्ठा होईल का, सिद्ध होणार नाही. एखादा वेदांताचं चिंतन करतो आणि तो जर म्हणायला लागला, आता जसं स्वामींचं सांगितलं, तो म्हणायला लागला की मी एकदा काशीला जाऊन येतो. काशीला जाणं हे कर्मनिष्ठा म्हणजे एक कर्माचं उदाहरण आहे. आणि याचं चिंतन काय चालले, रात्रंदिवस वेदांताचं चिंतन करतो आणि प्रायश्चित्त घ्यायला काशीला जातो, आहे की नाही. याचा अर्थ याची कोणती भंग झाली, ज्ञाननिष्ठा भंग झाली. म्हणून ह्या ठिकाणी त्या जे साधन आपण करतो त्या साधनामध्ये आपली निष्ठा पाहिजे. इथं अर्जुनाला हे का सांगावं लागलं, तर अर्जुनाच्या ठिकाणी ज्ञान झालं तरी ज्ञाननिष्ठा नव्हती, ज्ञाननिष्ठा कमी होती. तेव्हा त्याला या ठिकाणी तो अधिकारी कोणता होता, कर्मनिष्ठेचा होता. म्हणून त्या ठिकाणी याला निष्काम कर्माची निष्ठा भगवान पुन्हा सांगतात. असं जे कोणी असतील त्यांच्यासाठी. तैसे ज्ञानी ये जे होते, ज्ञानेश्वरीमध्ये कधी कधी काय आहे, सिद्धांत पहिल्या वेळेस सांगितला, नंतर मध्ये दृष्टांत सांगितले आणि पुन्हा तोच सिद्धांत सांगितला, अशी कधी पद्धत आहे. कधी अगोदर दृष्टांत सांगतात नंतर सिद्धांत सांगतात, कधी सिद्धांत एकदा पहिल्यांदा सांगतात नंतर दृष्टांत सांगतात. आणि काही स्थळं अशी आहे का त्या ठिकाणी पहिल्यांदाही सिद्धांत सांगतात आणि शेवटीसुद्धा सिद्धांत सांगतात. याचा अर्थ तिथं अभ्यासांग आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा सांगितलं म्हणजे ते अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे. या श्लोकामध्ये जरी वेदबहुत बोलिले हे सांगितलं आणि पुन्हा तिथं खालच्या वेळीत हे सांगतात, तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरिती. तसे जे ज्ञानी पुरुष असतात ते वेदाच्या अर्थाचा विचार करतात, विवरिती म्हणजे त्याचा विचार करतात. आणि त्याच्यानंतर अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत दे. आणि मग आपल्याला जे अपेक्षित आहे आणि आपल्या अधिकारानुसार जे शाश्वत आहे ते शाश्वत स्वीकारिती. याच्यातून खूप बारकाव आहे की आपल्याला अपेक्षा आहे, पण आपल्याला अपेक्षा आहे म्हणजे सकाम कर्मवाल्यांना अपेक्षा असते तशी अव्यवसायात्मक बुद्धीची अपेक्षा आहे का, नाही. आपल्याला मोक्षाची अपेक्षा आहे. म्हणून आपल्याला पाहिजे काय, तर शाश्वत जे अविनाशी स्वरूपाचं आपल्याला प्राप्ती व्हावी. अविनाशी कोणी फक्त मोक्षच आहे. म्हणून त्या मोक्षाच्या प्राप्ती होण्यासाठी, परंतु मोक्षाच्या अर्जुनाला काय झालं, मोक्षप्राप्तीमध्ये जो प्रतिबंध आला तो कोणता आला, तर या ठिकाणी ज्ञाननिष्ठा कमी पडली. बरोबर आहे ना. त्याचा अर्थ अगोदर मग सांगताना एक राहिलं, आपला विषय चालला राहिलं की एक अकृतोपास्ते आणि एक कृतोपास्ते. ज्याने निष्काम कर्म उपासना केली त्या पुरुषाला तत्त्वज्ञान झालं की तत्त्वज्ञानाचं फल निष्प्रतिबंध आनंदानुभूती मिळते, त्याला काही त्रास होत नाही. पण एक अधिकारी असा आहे की जो काय करतो, बरोबर ऐकलं, अहो बरे काही नाही, नुसतं श्रवणामध्ये देव मिळतो, आहे की नाही, मोक्ष असे आयता
श्रवणाची माझी. कधी कर्म केलं नाही, उपासना केलं नाही, चित्त शुद्ध नाही, चित्त स्थिर नाही, पण आता आपण हे करूनच घेऊ ज्ञान. आधी ऐकायला बसतो आणि जरी ऐकलं तरी त्याला समाधान काही प्राप्त होत नाही. कारण का? तो पुरुष आहे त्याला अधिकार जो आहे मल आणि विक्षेप निवृत्त झालेले नसताना त्यांनी जरी ते ज्ञान ऐकलं तर त्या मलविक्षेपामुळं त्या ज्ञानाचं फल ते प्रतिबद्ध होतं. त्यामुळं त्याला मग आता त्यांनी मागं जावं का पुन्हा कर्म उपासना करावी का? कर्म उपासना करायला तो गेला तर वेदांत शास्त्र सांगतं कर्म लेढीने आहे. हातात लोणी दिलं, लोणी टाकलं आणि पुन्हा चाटायला लागला, असं होईल त्याचं. हे जरी बोलायला असलं तरीसुद्धा, हे जरी तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये हे खरं असलं, हा सिद्धांत असला तरीसुद्धा प्रत्यक्ष मनुष्याला अनुभूती जी येते त्या अनुभूतीचा आपलाप करता येत नाही. गीतेमध्ये भगवान अत्यंत दयाळू अंतकरणाने ज्ञानोबाराय सांगतात की आपण आपण जे स्वीकार करायचा ते कसं अपेक्षित, आपली अपेक्षा काय आहे, अर्जुनाची अपेक्षा काय आहे, काय देवाकडून पाहिजे, यत श्रेयस्यात निश्चितम ब्रूहि तन्मे, ज्याने माझं आत्मकल्याण होईल ते सांगा, म्हणजे मला ज्याने मोक्ष होईल ते सांगा. मग तुम्ही इथं सकाम कर्म सांगून उपयोग आहे का? तुम्हाला सकाम उपासना सांगून उपयोग आहे का? नाही. तेव्हा ह्या प्रतिबंधाची निवृत्ती करण्यासाठी अर्जुनाला तात्कालिक आहे, हा युद्धरूप कर्म संपलं म्हणजे विषय संपला, म्हणजे त्याचा जो प्रतिबंध होता तो प्रतिबंध जाईल. आता जर करील अर्जुन तर हे शास्त्रीय होईल का? युद्धापासून परान्मुख होईल तर हे अशास्त्रीय होईल, आणि परान्मुख होईल तर काय होईल? शास्त्रीय होईल. आणि त्यामुळं त्याला अदृष्ट असणारे किंवा दृष्ट असणारे सगळे प्रतिबंध निवृत्त होऊन अर्जुन निर्वेदपणे भगवंताने जे काही उपदेश केला तत्त्वज्ञानाचा त्याच्या फलाचा त्याला काय होईल? प्राप्ती होईल. अशा प्रकारचे. पण त्याच्या अंतर का अपेक्षित पाहिजे, पण अपेक्षित काय पाहिजे? शाश्वत जे अविनाशी सुख मला पाहिजे, मला अपातता मिळणारं सुख कोणतंच नको. त्यासाठी तू जे सांगशील ते आम्ही करू. आणि मग भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुझा अधिकार ह्या ज्ञाननिष्ठेमध्ये होत नाही, तर तुला ही निष्काम कर्माचंच आचरण केलं पाहिजे. तुझा अधिकार कशात आहे? कर्म करण्यात आहे. हे पुढच्या श्लोकात सांगतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणि योगस्थः हे मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणि कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्वकर्मणि. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल.